नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. आशाताई आणि आम्ही आत्ता समोरासमोर पहिल्यांदा भेटतोय, कळलं का? आणि मी मुलाखत घेताना तुम्ही काही जणांनी आधी मला वाटलं पाहिजे नाही, कुठलंही प्रिपरेशन केलेलं नसतं, त्याला खूप मजा येते. या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला म्हणजे पहिल्यांदाच अशी प्रकट मुलाखतीचा जो कार्यक्रम मी आज अटेंड करते, तर प्रमोद मी आधी तुझे थँक्स म्हणेन. कारण काय, मला ऑडियन्सला सामोरं जायची नेहमीची सवय आहे, पण या पद्धतीने बसलेला आणि अतिशय शिस्तीत सगळं छान चाललेलं आहे. वेळेचं भान प्रत्येकाला आहे आणि आपली कोणीतरी वाट बघते, ही जी कल्पना असते ना कलाकाराला, आणि त्या कल्पनेने आणि त्या जाणीवेने किंवा ते ऑडियन्स असा भरलेला बघून कोणालाही खरंच खूप छान वाटतं. त्याप्रमाणे म्हणून माझी पहिली प्रतिक्रिया ती होती की आपली कोणीतरी वाट पाहते. मग भले ती कजागाई असू देत, पण त्या कजागाईची पण लोक वाट बघायची असंही मला कळतं. मग कुठेतरी आणखीन सुखावायला होतं की चला आपली वाट बघणारी कोणीतरी आहेत, आपण त्यांच्या समोर जाण्याची आपल्याला जर संधी मिळत असेल तर वाय नॉट. जेव्हापासून मला हे कळलंय की तुम्ही बँकेत नोकरी करून हे सगळं करताय, मी तुम्हाला जेव्हा कॉल पण केला तेव्हा तुम्ही बँकेत होता है ना, आणि आमच्या या त्यामुळे तेव्हापासून मला असं वाटतं की सगळ्यांच्या आता लाडक्या झालेल्या आणि तरी देखील एक
पर्टिक्युलरली म्हणजे व्यवस्थित संसार सांभाळतायत, एक नोकरी व्यवस्थित करताय आणि क्षेत्र सांभाळतायत, हे करणं हे अत्यंत कठीण आहे. 100% इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही बालपणात तुम्हाला घेऊन जायचं मला की तुम्हाला बालपण तुमचं कुठे गेलं आणि त्यावेळेला कुठे तुमचं हे म्हणजे बँकेत नोकरी लागल्यानंतर मी बँकेच्या नाटकात काम केल्यानंतर ती सुरुवात केली आणि मग बँक सोडावीशी वाटत नाही असं झालंय का? तुमची सुरुवात कशी झाली? मी जिथे राहायचे ना रे, तर माझी ग्रोथच मुळात साऊथ मुंबईमधल्या म्हणजे दक्षिण मुंबईमधल्या, जिथे आज तुमच्या एज ग्रुपमध्ये म्हणजे साधारण माझ्या एज ग्रुपमधल्या थोडीफार कल्पना असेल जे मुंबईचं असतील. अदरवाईज जो साधारण 25-30चा जो वर्ग असेल त्याला त्यांच्या काका माम्या मावश्या यांच्याकडून कदाचित जर मुंबईची काही पार्श्वभूमी असेल तर साऊथ मुंबईमधल्या विभागांमधलं काय कुठल्या पद्धतीचं वातावरण होतं त्याचा अंदाज आहे. पण आपण सगळ्यांसाठी म्हणून मी एक सरसकट सांगायला सुरुवात करते. मी ज्यावेळेस शाळेत होते ना त्यावेळेस मी खरं तर अभ्यासात खूप हुशार होते, पण मग आपल्याला सगळंच करायचं हे मला लहानपणापासूनच होतं. कुठली शाळा? माझी शाळा सेवा सदन सोसायटीज गर्ल्स हायस्कूल गावदेवीला. तर त्या शाळेत असताना आमच्या देशपांडेबाई होत्या. या ना ड वर्गातल्या मुली नसत्या, दगड आणि धोंडे भरलेले आहेत त्यांच्या डोक्यात, असं कधी काही त्या कुठे पुढे काही करणार नाहीत काही नाही आणि अशा पद्धतीनेच बोलायच्या, सतत टोचून बोलायच्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, सतत टोचून बोललं किंवा सतत कोणीतरी तुम्हाला असं 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 करत राहिलं ना, सो यू गेट दॅट इगो. तेव्हा असं जाणवायला लागतं काय बाई बोलतात, करूनच दाखवूया. करून दाखवण्याची कुठेतरी जी खुमखुमी असते ना ही कुठेतरी तिथे रुजलेली असते. आपल्याला 10 जणांनी सतत कोपराने असं मागे किंवा असं खोचत राहिलं टोचत राहिलं तर तुम्ही जे उफाळून येता ते तुमच्यातलं खरेपण असतं. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही शिकता तेव्हा तुम्ही खरे शिकता. अदरवाईज आई बाबा आपल्याला डान्सच्या क्लासला घेऊन जातात, आई संध्याकाळी 6 वाजता घेऊन जाते, मग 7 वाजता दमली म्हणून मग आता ह्याच्यानंतर ॲपल खा गं, हे खा गं, ते खा गं असं म्हणून सगळ्या गोष्टी हातात देते आणि मग त्याला मूल नको 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 ना असं करत वगैरे राहतं. त्याला कळत नसतं आई आपली काय काळजी करते. त्या तेवढ्या काळजीपोटी ते मूल शिकतं. प्रत्यक्षात त्या मुलाला काय शिकायचं असतं हे कधीच कळत नाही. तर मुद्दा असा येतो की ज्यावेळेस परिस्थिती अनुकूल नसते, ज्यावेळेस कुठून तरी विरोध असतो, तेव्हा तुम्हाला ते जास्त प्रकर्षाने करावंसं वाटतं. म्हणजे शाळेत 8वी 9वी 10वीत जाणाऱ्या मुलांना आई वडील नेहमी म्हणतात हे करू नको हां, तेव्हा ते मूल जाणीवपूर्वक तेवढंच करतं. बघ तू अभ्यासात नाही गेलास, बघ तू ट्युशनला नाही गेलास, बघ तू अमुक नाही करत आहेस असं म्हटल्यानंतर मूल बरोबर तेवढं कसं टाळता येईल तेवढंच बघतो. ही झाली त्या वयातली सायकोलॉजी. तर त्या वयोगटामध्ये असताना सतत असं वाटत राहायचं की आपण 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 नक्कीच काहीतरी करायचं. काय करायचं माहिती नव्हतं, कारण चाळीतलं वातावरण. मी ताडदेवला राहायचे, पण गणेशोत्सवाने जी सुरुवात केली म्हणजे मी माझ्या बालपणी मला आठवतं की तिकडच्या सगळ्याच गोष्टी ह्या बऱ्याच गोष्टींचे बालेकिल्ले होते. ऐतिहासिक नाटकं व्हायची रस्त्यावर गणेशोत्सवामध्ये. त्यामुळे त्या 10 दिवसांमध्ये ती नाटकं बघायची. पुन्हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून पण होता जनता केंद्र, तर तिथेही कवी वसंत बापटांच्या कवितांचे कार्यक्रम व्हायचे. माहीत नाही तेव्हा काय कळायचं किंवा नाही कळायचं, तो मुद्दा नाही आहे. कुठल्या तरी पब्लिक समारंभाला आपण जायचं, तिथे आपण हजर राहायचं, वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकायची. कळत कदाचित तेव्हा काहीही नसेल, पण कानांवर पडलेले ते संस्कार होते आणि असं वाटत राहायचं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत तर आपण त्याचं काहीतरी करायला हवं. सुदैवाने त्याच्यानंतर म्हणजे शालेय शिक्षण संपल्यानंतर तोपर्यंत बालनाट्य वगैरे हे फक्त एक गिरगावकरांसाठी लिमिटेड होतं. गिरगावकर किंवा दादरमध्ये राहणारी म्हणजे छबिलदासच्या आजूबाजूला राहणारी वगैरे, त्यामुळे त्यांचा दुर्गा झाली गौरीचा ग्रुप. ते आम्ही ताडदेववरनं दादरला कसं येणार, कारण तेव्हा बॉम्बे सेंट्रलवरनं दादरला यायचं म्हणजे ही फार मोठी गोष्ट होती. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या. सुदैवाने मला कॉलेज असं मिळालं की जिथे माझे सोबती
म्हणजे आज आपल्यात नाही आहे माझा एक खूप चांगला मित्र जो कॉलेजमध्ये तो आणि मी आम्ही जवळपास आम्ही एका डब्यात खाल्लं. सगळ्या रिहर्सल आम्ही एकाच ठिकाणी केल्या. म्हणजे आमच्या दोघांची जी आम्ही जे ग्रो झालो ते आम्ही एकत्रच झालो. तो म्हणजे चेतन दातार, जो माझा लेखक दिग्दर्शक मित्र आणि माझा खूप चांगला मित्र. तर त्या एकत्रित वाढण्याने असं झालं की कॉलेजमधल्या वेगवेगळ्या म्हणजे एकांकिका स्पर्धा, मोनो ॲक्टिंग स्पर्धा, त्यामुळे त्या मोनो ॲक्टिंग स्पर्धांपासून जी सुरुवात झाली आणि त्या दरम्यान म्हणजे तो काळच तसा होता की इतक्या विविध ठिकाणी म्हणजे प्रॉपरली तुम्हाला सांगते अगदी गिरगाव किंवा आपलं चंदनवाडी म्हणजे मरीन लाईन्सचा जो एरिया आहे तिथून ते बांद्र्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच मोनो ॲक्टिंग स्पर्धा वगैरे व्हायच्या. मोनो ॲक्टिंग स्पर्धा, वैयक्तिक अभिनय स्पर्धा आणि मग त्यासाठी बॉम्बे सेंट्रलवरनं मी प्रयोगमालाच्या मालाड वेस्टला पण जायचे आणि तिथे माझ्यासोबतच मी आता तुम्हाला कलाकार सांगते म्हणजे आम्ही साधारण त्या एका वयोगटातनं ग्रो झालेली अशी आम्ही जी काही जण होतो त्यातला मी, अविनाश नारकर, त्यानंतर नंदू माधव होतं आमच्यासोबत, त्यानंतर सुचित्रा गुडेकर होती, हां म्हणजे सुचित्रा बांदेकर आत्ताच्या, आणि त्यानंतर संदीप कुलकर्णी असायचा, डोंबिवली फास्टवाला संदीप कुलकर्णी. त्यानंतर असो बोलण्यात नावं येतील. किती प्रतिथयश माणसांबरोबर मी होते हा सांगण्याचा मुद्दा नाहीये. मुद्दा हा असा आहे की तो काळच तसा होता. प्रयोगमालाचा सुनील तावडे होता, राजू चौला. या सगळ्या कॉम्पिटिशन्समधनं ती जी एक किलिंग इन्स्टिंक्ट असतं ना की आपण काही जे करू ना ते प्रेझेंटेबल असलंच पाहिजे किंवा जिंकण्याची जी ईर्ष्या वाईट अर्थाने अजिबात नाही. या 10 जणांपैकी माझं चांगलं झालंच पाहिजे यासाठी तुम्ही काय काय कराल. म्हणजे बाकीच्यांचं वाईट होण्याची तुम्ही अपेक्षा धराल की आपलं त्यांच्यापेक्षा चांगलं व्हायला पाहिजे हे धराल. या ईर्ष्येने मी माझं ॲक्टिंगचं करिअर सुरू केलं. त्यामुळे मला कळतच नव्हतं की आपण नेमकं काय करतोय आणि मी जे काही करत होते ते मी अक्षरशः पोटतिडकीने करत होते कारण ह्या सगळ्यासाठी घरातून प्रचंड विरोध होता. तिकडे यायचं होतं. कसा असायचा विरोध त्यावेळेचा? विरोध म्हणजे फारच कट्टर होता. काय करायचं आई बाबा किंवा काय? हो म्हणजे माझ्या वडिलांना अजिबात आवडत नसे ते. त्यांचं म्हणणंच असं होतं. म्हणजे सुरुवातच अशी होती म्हणजे माझ्या आडनावावरनं किंवा माझ्या नावावरनं तुमच्या लक्षात आलं असेल जात धर्म वगैरे ह्या गोष्टी कलाकाराला नसतात. हा अलीकडचा मुद्दा झाला. परंतु नाही, आपल्या मुलींनी हे असं करायचं नसतं. हे आपलं काम नाही. आपण फक्त शिकायचं असतं, नोकरी करायची असते आणि घर आणि संसार हे एवढंच करायचं असतं. या बाकीच्या गोष्टी करायच्या नसतात. दुसऱ्यांनी केल्या त्यांचं कौतुक करायचं, अरे वा वा त्यांची मुलगी बघ किती छान काम करते, अरे वा हे छान आहे वगैरे. पण आपल्या मुलांनी ते करायचं नाही. तर इतक्या टोकाची त्यांची भूमिका असायची. त्यामुळे फ्रँकली सांगायला हरकत नाही आहे, मी माझ्या कॉलेजच्या काळात ज्या काही एकांकिका कॉलेजच्या नाटकांमधून वगैरे जी मी काही कामं केली त्यावेळेस ते सगळं चोरून आणि लपवून होतं. बाबा वडील आहे? नाही, आत्ता नाही. त्यांना त्या गोष्टीचं नंतर दुःख झालं. परमेश्वर काहीतरी रचना करतो पण असं मला वाटतं. कारण मी ग्रो कशी झाले ती म्हणजे ती हंसा वाडकरची कहाणी वगैरे हे असल्या काहीतरी गोष्टी येतील. त्यामुळे मला तिकडे जायचं नाही कारण मी प्रमोदला मग तो एक सब्जेक्ट देणारच आहे एक सिनेमासाठीचा म्हणून. कारण काय आपण जिथे जातो तिथे आपण काहीतरी रुजवायला पाहिजे ना, त्याला करण्यासाठी आपण काहीतरी सब्जेक्ट देणंही गरजेचं आहे. तर त्या कहाणीमध्ये असं झालेलं की इतक्या प्रचंड टोकाच्या विरोधामुळे मला ते सतत खूप करावं असं वाटायला लागलं. त्यामुळे त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तू अभ्यास कर, अभ्यासात तू चांगली आहेस, तू अभ्यास कर. लहानपणी आपण मुलांना विचारतो तुला काय व्हायचंय का, मला ना वकील व्हायचंय असं मी म्हणायचे. माहित नाही काय होतं तेव्हा, वकील म्हणजे काय हे माहीत नव्हतं, पण आपण वकील व्हायचं कारण त्या काळी कदाचित वकील होणं हा फार मोठा पेशा समजला जात असे. तर या विरोधामुळे मला खूप काही गोष्टींबद्दल सतत असं एक असायचं की मी करून दाखवेन. आणि माझ्या सुदैवाने म्हणजे मी वयाच्या ॲक्च्युअली 15व्या वर्षापासून नोकरी करते. सांगू नका कोणाला कारण आता शिक्षा होऊ शकते. म्हणजे मी बालकामगार वगैरे म्हणून काम, पण तेही मी बँकेतच काम केलेलं आणि त्याला म्हणजे करावं लागलं त्याला नाही. कसं माहितीये का,
माझं कुटुंब मोठं, मी फार मोठ्या फॅमिलीमधनं आलेली, म्हणजे ही फार मोठी शॉकिंग बातमी आहे. आम्ही 8 बहिणी आहोत. हो आम्ही 8 बहिणी, माझा नंबर 6वा. ओके हा, तर त्यामुळे आता तुम्हाला समजेल वडिलांनी तसं का वाटलं असावं काय वगैरे वगैरे. वडील काय करायचं? वडील माझे आधी कॅडबरीजमध्ये होते आणि नंतर मग एका क्लिअरिंग हाऊसमध्ये होते. आणि घर किती मोठं छोटं होतं? घर ॲज युजल 10 बाय 10ची, पण तिथे तुम्ही मोठे होता. तिथे 10 मोठे बाय होता. 10 मध्ये तुम्ही 12 जण, नाही 10 जण. हो 10 जण. अजून कोणी येत नाही ना? नाही यायचे ना, काकाने राहायला- राहायला कोणी यायचं ते मी तुला सांगते. अरे व्हायचं गे, घर कुठे? ताडदेव, बॉम्बे सेंट्रल. चला बरोबर. उतरलं. कोकणातला जाण्याचा रस्ता. गाडी कितीची आहे बायो? ती गाडी आहे ना 3.5ची आहे. मग आता रात्रीचा आता इथेच थांबतो मी. असे थांबणारी माणसं असायची, पण त्या घरात अतिशय सुखाने राहिलो. आज माझ्या आईला, माझी आई आहे हयात, वय वर्ष 91, आणि स्टील शी इज बॅटिंग. मी आज आता मला थोडंसं वाईट वाटलं, खरंच सांगते. काल मी तिला भेटल्यानंतर तिला भयंकर कुतूहल असतं अजूनही, मी काय करते, कुठे जाते, काय करते. अगं मी विणलेले जरा रुमाल हे दाखवतेस का गं? तो मित्र आलाय कोण, त्याला दाखवतेस का? हे असं पण असतं. स्टील शी इज ऑन हर ओन. स्वतःच्या हाताने सगळ्याच गोष्टी करते. आय थिंक दॅट इज द स्ट्रेंथ जी आम्हाला मिळालेली आहे. तर त्यामुळे त्या विरोधामधनं जी सुरुवात झाली या ॲक्टिंग करिअरविषयी, आणि मग बाकीची आजूबाजूची लोक वगैरे अशी विचारायला लागली की रघुनाथ शेलार ती तुमची मुलगी? असं म्हटल्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं, हां म्हणजे लोक वाईट नाही बोलत आहेत. कुठेतरी थोडा कॉन्फिडन्स यायला लागला. पण त्या कॉन्फिडन्स येण्याच्या ह्याच्यात नेमकं असं झालं की त्यांचं आणि माझं खूप तुतुमेमे व्हायचं. त्याचं कारणही तेवढंच असेल, कारण मी त्यांची खूप लाडकी होते. मी लहान असताना इतकी भावंड असून पण आमच्या वडिलांनी सगळ्या मुलींना खरोखर खूप छान वाढवलं. खरोखर त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला ग्रो केलं. जे आज म्हणजे आता मी हे जे काही गुपित तुमच्यासमोर जे उलगडून दाखवलं, तर तुम्ही पाहिलात किंवा बघितलात तर यू पीपल वॉन्ट बिलीव्ह. आणि आज आमच्या त्या 8 बहिणींचा एवढा मोठा जो पसारा झालेला आहे, त्यामुळे मला सतत खूप माणसांची सवय आहे. त्यामुळे माणसं जरा कमी दिसली की मला कसं तरीच होतं. हे एक मुद्द्याचं कळलं का? घरातला कुठलाही प्रसंग असू देत, कुठलीही गोष्ट असू देत, सतत माणसांमध्ये असणं ही आमची आवड, ती आमची गरज. आणि मग त्याप्रमाणे आमचे पुढचे जे सगळे संसार आहेत तेही तसेच फुलत गेले. कारण मुळात माणसाला माणसाची आवड असणं, दुसऱ्याचा माणूस म्हणून विचार करणं हे आमच्या घरातच कुठेतरी रुजलेलं आहे. मग ते 10 बाय 10चं घर आता इतकं मोठं वाटायला लागतं. आता कदाचित आम्ही गेल्यानंतर तू बसली आहेस तर सुहास अशा बस ना, तू आलीस ना जरा बस, असं होतं ते. पण आम्ही शेवटी ते आपलं घर असतं, माणूस सगळं ते सहन करूच शकतो जेव्हा तिथे प्रेम असतं. त्यामुळे घराची उंची, घराची लांबी रुंदी, किती स्क्वेअर फुटाचं आहे किंवा कुठे आहे हे अजिबात मॅटर करत नाही. तुम्हाला फक्त त्यातून काय नेमकं घ्यायचं हेच कळायचं असतं. तर त्या विरोधामधनं जी सुरुवात झाली, बरोबर म्हणजे हा जो माझा SSC नंतर ते ग्रॅज्युएशनपर्यंतचा काळ होता, या ह्याच्यात मी अनेक स्पर्धा, आणि मी स्वतः म्हणत नाही, आता मी ज्यांची नावं घेतली त्या कोणालाही तुम्हीही विचारू शकता की कुठल्याही स्पर्धेला किंवा कुठेही चाललंय म्हटल्यानंतर कोण आहे ह्याच्यामध्ये, ते झालं मग आपलं हे बक्षीस आता जाणार. ते जे किलिंग इन्स्टिंक्ट आहे ना, ते जास्त रुजलं. म्हणजे मला नावाबद्दल माहिती पण बदललेलं नसावं मला वाटतं. नाही, तेच नाव आहे. आशाच. हो. तेव्हा ही आशा. हो, देर आर होप्स. आणि याला सर्वस्वी कारण म्हणजे माझा नवरा, ज्याने मला. शेलार आडनाव पूर्वीचं आहे? हो, पूर्वीच आहे. अच्छा, आताचं काय? मी नाही सांगणार. सांगेन, वेळ आल्यानंतर नक्कीच सांगेन. म्हणजे ते येईलच, आपण गाडी आपली तिकडे जाईलच ना, डेफिनेटली. कारण कसं आहे, कुठेतरी हे जे नेहमीचं घिसपिटं वाक्य असतं ना, प्रत्येक कर्तव्य पुरुषाच्या म्हणजे
कर्तव्य तत्पर पुरुषाच्या मागे एक स्त्री असते वगैरे असं काही नसतं. असं काही नसतं. काय आहे माहिती आहे का, माझ्याकडे म्हणजे जरा बायस्ड वाटेल, बाकीच्या बायकांना वाईट वगैरे काही वाटून घेऊ नका, पण मला जरा पुरुषांचीच खरं तर जास्त दया येते. असं वाटतं नाही, ते खूप बिचारे असतात आणि ते खूप सहन करत असतात खरं तर. त्यामुळे पोचल्या काही टाळ्यांची वाक्य खास टाकायची असतात. तुम्ही खुश तर मी खुश. तर त्यामुळे असं व्हायचं की बरोबर साधारण एक वयाच्या 21शीत मी गेलेले असताना मला माझ्या इतक्या वर्षांच्या म्हणजे त्याच्या 6 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मला 4 वर्षांची राज्यनाट्यची पारितोषिकं सिल्वर मेडल्स होती. आणि सगळ्या वैयक्तिक एकांकिका स्पर्धा सगळ्या कुठल्याही म्हणजे अगदी कुठल्या टोकाच्या म्हणजे BMCच्या वॉर्ड ऑफिसच्या वगैरे पण ज्या असायच्या तिथेही आम्ही असायचो. कारण का माहितीये ना, तेवढा मोठा कॅनव्हास होता आमच्यासाठी. म्हणजे मला सांगा, तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत एकांकिका आणि नाटक म्हणून काउंट काय असेल तुमचं, तेव्हा किती टोटल? काउंट नाही, मी तुला सांगते, म्हणजे खूप कौतुकाची गोष्ट आहे ती. माझ्या आईने ती पाकिटं अजूनही ठेवलेली आहेत. तेव्हा आहे ना वैयक्तिक अभिनय स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस असायचं 101 रुपयांचं. तर ती 101 रुपयांची अशी जी काही पाकिटं आहेत ना, ती माझ्या आईने अजूनही ठेवलेली आहेत. मला माहिती आहे, चांदीचा बिल्ला असतो, चांदीचा रंग असतो तो कसला का असेना, पण ते मिळालेले बिल्ले अजूनही गेल्यानंतर अशा, अगं तुझे ते बिल्ले काय करतेस, काय कुठे ठेवता येतील का ते बघत होते मी जरा, असं म्हणून ती बिचारी त्यातल्या त्यात चांदी कशाने आपल्याला घासता येईल त्या सगळ्या गोष्टी घासून पुसून अजूनही माझी आई तसं ते ठेवते. 7 बहिणी असताना 8 मुली, त्यातली तुम्ही एकट्याच मोठे काम करायचं ना. 7 बहिणी, त्यांना काही थोडं इकडे तिकडे करायचं ते, त्यातले काही एखाद तरी असतं तुमच्यावर यायला, चल ग. हा नाही, बरोबर सगळ्याच यायच्या, म्हणजे माझ्या मागच्या तर यायच्या, पण धाडस कोणाला तरी करावं लागतं. माझ्या सगळ्यात मोठी बहीण जी आहे ती अतिशय सुंदर गाते. घननीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. घननीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. खूप सुंदर गाते. प्रत्येकीमध्ये खरंच काही ना काहीतरी कलागुण आहेत. 3 नंबरची बहीण अतिशय उत्कृष्ट चित्र काढायची. 4 नंबरची बहीण अतिशय सुंदर नाच करायची. कपडे कुठलेही असू देत, तुम्हाला तिचा नाच बघितल्यानंतर ते पार्टीचेच आहेत हे ती प्रूव्ह करायची. म्हणजे आई वडिलांनी मुलांना जन्माला घातल्यानंतर त्याचं एक जेमतेम शिक्षण झालं. कारण एवढ्या मोठ्या कुटुंबांमध्ये तेव्हा सगळीच जण कॉलेजमध्ये जायची वगैरे असा काही काळ नव्हता. जेमतेम SSC झालं, 12वी झालं, छानपैकी चांगल्या घरातला 1-2 माणसं असलेला वगैरे असा मुलगा आला, लग्न करून दिलं, झालं, संपलं आपलं. या विचारांची बाकीची सगळी जण होती. त्यामुळे प्रत्येकाला ती भीती असायची की बाबा तू नाटकांमध्ये काम करायला जातेस, मग आता रिहर्सल नंतर कोण सोडायला येणार वगैरे. तेव्हा काय कोण किती वाजायचे. कारण नाटकात गिरगावच्या आसपास वातावरण गणेशोत्सव नाटकाचा असायचं. बेसिकली वातावरण तसं पोषक जवळपास होतच. हे फक्त आई वडिलांचं असं होतं आणि त्यातूनही आईचं नव्हतंच बरं का. माझी आई अजूनही भजनी मंडळात जाते, गाते, स्वतः काहीतरी प्रयत्न करते लिहिण्याचा वगैरे. त्यामुळे ते कुठेतरी गोधडीवरचं जे नाटक होतं ना एक 80 वर्षापूर्वी, ते नाटक तिनेही केलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी ती बीजं होतीच. वडिलांचा आक्षेप याच गोष्टीला की नाटकात काम करणारी मुलगी म्हटल्यानंतर कोण लग्न करणार, हा जो एक मोठा गहन प्रश्न असतो आई वडिलांसमोर, तो तिला आजही आहे. मला आजही आहे ना, आजही आहे. ती काय कमवते आहे, तुम्ही किती कन्फर्म आहात, तुम्ही किती स्वतःबद्दल कॉन्फिडेंट आहात,
हे खूप मॅटर करतं. तर त्यांना असं वाटत राहायचं की कसं होणार, कुठला मुलगा किंवा कोण असं म्हणणार की आपण बाबा हिच्याशी लग्न करूया म्हणून. आणि सुदैवाने मला बँक ऑफ इंडियामध्ये 1986 साली नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर मात्र म्हणजे तुम्ही जोपर्यंत कुठे वावरताय, कुठल्या वर्तुळांमध्ये वावरताय, त्यानुसार तुमचा परिचय असतो, त्याप्रमाणे तुमची मित्रमैत्रिणी असतात. आणि एक मात्र गोष्ट अशी की माझे वडील अजिबात बुरसटलेल्या विचारांचे नव्हते, की एवढ्या मुलींना त्यांनी मोठं करून माझ्या प्रत्येक बहिणी या व्हर्नॅक्युलर मीडियममध्ये, म्हणजे जिथे मुला मुलींची शाळा असलेल्याच शाळांमध्ये मोठे झालेले होतो. त्यामुळे आमच्या घरात कायम असं असायचं की मित्रमैत्रिणींचं ॲटमॉस्फिअर हे नेहमी असायचं. त्यांनी त्या गोष्टीला कधीच आक्षेप घेतला नाही की आपल्या मुलींना मित्रमैत्रिणी असू नयेत म्हणून. म्हणजे मुलींनी फक्त मुलींसारखं राहायचं, मुलींबरोबरच जायचं असं कधीच काही नव्हतं. असं असताना देखील त्यांना वाटायचं की आपल्या मुलींनी नाटकात नको काम करायला. पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना जो पॅरालिसिसचा अटॅक आला आणि तेव्हा त्यांचं स्पीच गेलं जेव्हा मी बँक ऑफ इंडियामध्ये लागले. आणि मग असं झालं की आता सगळेच जण कौतुक करतायत आणि सगळ्यांनीच इतकं उचलून धरलं की अरे तुमची मुलगी. आणि मग गावची माणसं म्हणजे कोकणातली स्पेशली जे कोणी इथे येतील ते काका, माम्या, मावशा किंवा जे कोणी नात्यातली असतील ते वगैरे, अरे मामांची मुलगी ती चांगलं काम करते, तिचं अमुक अमुक ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रात लिहून आले. मग नकळत का होईना वर्तमानपत्रातली जी कात्रणं असतात ना ती बाजूला ठेवायला लागली. कम्युनिकेशन नव्हतं, पण बिकॉज ऑफ दॅट लॅक ऑफ कम्युनिकेशन वुड स्पीक अ लॉट. हा हा. आणि मग आई तो वर्तमानपत्राचा तेवढा पोर्शन नको, आधी त्यांना दिसायला नको का, तर ते पुन्हा वैतागतील, त्यांना पुन्हा चिडायला होईल. पण चिडून व्यक्त करण्याची ती वेळ नव्हती हे त्यांनाही लक्षात आलेलं. आणि त्यांच्या सुदैवाने आणि माझ्याही सुदैवाने नाही आता लग्न करायलाच पाहिजे असं जेव्हा झालं. म्हणजे कसं बाई आतापर्यंत वगैरे तू केलंस, मग आता ह्याच्या पुढे करणं भाग आहे, कोणीतरी लागतं ना, असं म्हणून माझं लग्न झालं. जो माझा खूप चांगला मित्र. आणि सुदैवाने त्याने मला पहिल्याच ह्याच्यात असं सांगितलं, आपण लग्न करायचं पण तू नाव नाही बदलायचं. आणि हे त्याचं सांगणं एवढ्याचसाठी होतं, अतिशय उच्च शिक्षितच आहे तो. हे सांगणं त्याचं एवढ्याचसाठी होतं की हाऊ यू हॅव ग्रोन अप, हाऊ यू हॅव ब्रॉट अप युअर सेल्फ विथ द सेम आयडेंटिटी, व्हॉट मेक्स यू टू चेंज. ती का बदलायची? असं काही नाही आहे नाव बदलल्याने काही होतं वगैरे. कागदोपत्री कुठे काही ऑफिशियल रेकॉर्डप्रमाणे काही करायच्या असतात त्या गोष्टी त्या करू, ठीक आहे. पण जिथे तू खूप हां सो यू शुड कीप दॅट ब्रँड. आणि त्या नावात काहीतरी आहे असं त्यालाही वाटायचं. त्यामुळे तो म्हणायचा की हे नाव घेताना खूप चांगलं वाटतं, यू फील गुड, आणि त्याच्यानंतर एक पर्सनॅलिटी दिसते मला. हे असं जेव्हा त्याला वाटलं म्हणून त्याने मला सांगितलं की तू नाव नाही बदलायचं, तुझं नाव तेच ठेवायचं. माझ्या नवऱ्याचं नाव सुरेश चांदोरकर. कुठेतरी माझ्या सासू सासऱ्यांना पण बरं वाटेल. कारण त्यांचं असं सुरुवातीला होतं, अरे सुरेश पण मग ते त्या लोकांना कळणार कसं ही आपली सून आहे म्हणून, कळतंय तुम्हाला? तर तो म्हणाला की नाही त्यांना कळेल ना ही सुरेशची बायको आहे. तर ही हा गमतीचा भाग झाला. त्यामुळे विरोधामधनं आपल्याला काहीतरी ग्रो होण्यासाठी जी एनर्जी मिळते, जी शक्ती मिळते, मला असं वाटतं ती तिथून मिळाली. ते किलिंग इन्स्टिंक्ट मला ते तिथून मिळालं. आणि देअर आफ्टर आय हॅड स्टार्टेड लाईक नथिंग. मग सायमल्टेनियसली ज्यावेळेस आपण लग्न करण्याचा निर्णय घेतला, हे माझं झालं. सो आय मे नॉट बी द आयडल किंवा सगळ्यांनी माझ्यासारखंच करावं वगैरे अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आहे. पण त्या दरम्यान ज्याने मला थोडंसं वेड्यात काढलं की अरे काय ही मुलगी, झालं एवढं सगळं चांगलं, आता करिअर होऊ पाहते. कारण माझा तो काळ होता ना त्यावेळेस फक्त दूरदर्शन होतं. आणि 1991 साली
ज्यावेळेस दुसरं चॅनल येऊ घातलेलं, तर त्यावेळेस बाईंची एक सिरियल आलेली, लाईफलाईन. लाईफलाईन. बरोबर. हा, तर त्यासाठी विजया- म्हणून विजयाताई विजयाबाई मेहता. विजयाबाईंची एक ती येऊ पाहत होती आणि नेमकी नोकरी लागलेली. पण त्यांची अट अशीच होती की हे एवढं सगळं काही करायचं असेल, रजा घेऊन करावं लागेल. मग असं झालं की आपण खूप कष्टाने आपल्याला आता ही नोकरी मिळालेली आहे आणि तिथे नो वे आपण नोकरीला नाही बाजूला करू शकत आहोत. कारण त्याच दरम्यान अतुल कुलकर्णी आणि मी आम्ही यांचं डॉक्टर अशोक रानड यांचं NCPA ला वर्कशॉप होतं. हां, या बाबतीत एक सांगण्याचा मुद्दा असा आहे की मी खूप सुदैवी आहे, हे कधी नमूदच करायला पाहिजे. तुमचं भाषा प्रतिम वाचा आणि हे असं आहे. म्हणजे फार कमी नटांचं असतं आणि आता एक उत्तम मस्त बोलताय मराठी तुम्ही असं. म्हणजे डॉक्टर रानडेंचा विषय आल्यानंतर ऑब्व्हियसली म्हणजे ह्याच्यामधलं सगळ्यात ब्रँड नेम किंवा म्हणजे ही इज द अल्टिमेट डॉक्टर अशोक रानडे, जे NCPA ला शिक्षक म्हणूनच होते त्यांच्या मुलांच्या काळात होते मला. पुलंच्या काळात. तेव्हा एक सुदैवाने चांगली संधी मिळालेली. पीटर ब्रूकचं जे महाभारत आहे, तर पीटर ब्रूकचं महाभारत त्याचं परफॉर्मन्स करण्यासाठी म्हणून आणि त्यांचं वर्कशॉप करण्यासाठी म्हणून NCPA ने एक 15 दिवसांचा वर्कशॉप घेतलेला. आणि त्या वर्कशॉपमध्ये असं झालेलं की नाट्यकलावंतांसाठी म्हणजे वेगवेगळ्या एरियामधनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल औरंगाबाद, पुणे या अशा वेगवेगळ्या ठिकाणावरनं 2-2 किंवा म्हणजे ज्या हौशी रंगकर्मी असतील त्यांच्यापैकी 2-2 किंवा 3-3 जण तुम्ही येऊ शकत होता. त्यावेळेस मी आणि अतुल कुलकर्णी आम्ही दोघे बॅचमेट होतो. तर अतुलला त्यावेळेस इतक्या गोष्टींचं कौतुक होतं ना, हे अशा तुमच्या इथे किती छान ग, तुम्हाला रोज फुलं दिसतात. सी, तुम्ही ज्यावेळेस कुठल्या तरी वेगळ्या प्रांतातनं आलेला असता आणि ज्यावेळेस सरसकट तुम्हाला रोज कोणीतरी सेलिब्रिटी किंवा रोज खूप नावाजलेली माणसं ज्यावेळेस दिसतात, तर तेव्हाचं तुमचं वागणं आणि तेव्हाचं तुम्ही जे भारावून जाणं जे असतं, ते भारावण्याचे दिवस माझे ते होते. आणि त्या ह्याच्यात अशोक रानडेंनी जे व्हॉइस कल्चर, तर त्या 15 दिवसांनी मला असं वाटतं माझ्या त्या 15च्या पटीमध्ये माझ्या आयुष्यभरासाठी ती मोठी बिदागी झालेली आहे माझ्यासाठी. आणि ती इतकी मोठी देणगी मिळालेली आहे. आणि त्या देणगीचा आपण कसा वापर करायचा, आपल्या आवाजाचा काय वापर करायचा, तुमचं बोलणं लोकांनी ऐकलंच पाहिजे. तुमच्या बोलण्याने तुम्ही लोकांना गुंगवून ठेवणं म्हणजे काही मंत्रमुग्ध करायला पाहिजे असं नाही आहे. आता प्रत्येकाकडे काहीतरी वेगवेगळ्या क्वालिटीज असतात, इजंट इट. कुणाच्या म्हणजे प्रोजेक्शन चांगलं असू शकतं, कुणाचं एखाद्या ठराविक पद्धतीच्या ज्या इमोशन्स असतात ते इमोट करण्याच्या काही गोष्टी असू शकतात. तर तुमचं जर वाचन चांगलं असेल, म्हणजे ह्या सगळ्याला जोड असते ती मुळात वाचनाची. हे अंडरलाईन करा हां प्लीज प्रत्येकाने. कारण आज मी सिरियल्समध्ये काम करत असताना समोरचा ज्यावेळेस असिस्टंट डिरेक्टर ज्यावेळेस त्याला वाचायला सांगितल्यानंतर तो तेव्हा तुमचं ते काहीतरी पुस्तक असं जे स्क्रिप्ट असं उघडतो, पिठूर चांदण्यात आलीस जरी तू सोनपावलांनी समुद्रावर आपल्या, अरे तू काय वाचतोयस, तू असिस्टंट डायरेक्टर आहेस, ठीक आहे, होय तोच मुद्दा आहे. हा, कारण हे लोक पण त्यांना आम्ही सांगून झाल्यानंतर पण तितकं त्यांना कारण काय तुमच्या याच्यात फरक काय झाला, आता पटकन दिसत आहेत ना, लवकर संध्या मिळतात त्यांना अपॉर्च्युनिटीज. बोला बोला. म्हणून तर त्यासाठी त्यांना 1991 सालात घेऊन गेले मी. तर त्या 1991 साली फक्त सेकंड चॅनल येऊ घातलेलं आणि तेव्हा माझी एक विघ्नहर्ती नावाची सिरियल आली. प्राजक्ता म्हणजे चॅनल 1 होतं ते 1989 साली तांडा चाललामध्ये मी, अविनाश नारकर, सयाजी शिंदे, सुकन्या कुलकर्णी, नंदू माधव, सुचित्रा बांदेकर आणि आणखी बरीच सिनियर माणसं. त्यावेळेस ती 26 भागांची मालिका होती तांडा चालला. म्हणजे ऊसाच्या मळ्यावर काम करणारी जो समाज आहे. भारत तांडेलांची होती का डायरेक्टर? नाही, त्याचं भारत तांडेलांनी, हां बरोबर, ते गजविनचं नाटक. भारत तांडेलांचं जे झुलवा ज्यांनी केलं म्हणजे 1987-88च्या काळात, तर त्या झुलवामध्येही मी काम करत होते. म्हणजे उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीवर आधारित 2 अंकी नाटक झुलवा
असं जी काही एक दणदणीत जी सुरुवात व्हायची ना, सौंदत्तीची जत्रा सरली जगनी निघाली ओ गुगुळवाडीला, भीमा कुंडी वीणा कुंडी आली नहाया, रुंडी मुंडी सुंडीच्या पायीला गया. तर ते झुलवा अतिशय, म्हणजे मला वाटतं पु ल देशपांड्यांनी त्या नाटकाचंही खूप कौतुक केलेलं आणि त्याचे आम्ही मला वाटतं 200 सयाजी. म्हणजे सयाजी जो काही जगाला कळला तो झुलवामुळे कळला. आणि तोपर्यंतची त्याची जी पार्श्वभूमी होती आणि त्याच्यानंतर झुलवामुळे सयाजीला जो ब्रेक थ्रू मिळाला. हे बघा, प्रत्येकाचे ब्रेक थ्रू वेगवेगळे असतात. माझा ब्रेक थ्रू यायला खूप अवकाश लागला, पण हेही नसे थोडके. ज्यांनी तेव्हा सुरुवात केलेली ते आता खूप स्थिरावलेत आणि जेव्हा आत्ता माझी सुरुवात झाल्यानंतर त्यांना असं वाटतं नथिंग रॉंग इन इट, तू सगळ्याच गोष्टी अचीव करू शकलीस. हे महत्वाचं. फॅमिली लाईफमध्ये ज्या काही गोष्टी असतात म्हणजे 10 to 5 असतात. एस्पेशली 10 to 5 नंतर 5:15ची गाडी पकडायची आहे, घरी जायचंय, घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायचंय, मुलाला घेऊन खेळायला जायचंय, ते खेळल्यानंतर साधारण 8-8:30ला TV बघत मग जेवायचंय आणि मग 9:30ला झोपायचंय. हा असा काहीसा जो काळ होता. सुदैवाने माझा मुलगाही म्हणजे गुणी आई वडिलांचा गुणी मुलगा वगैरे असं झालं ते, त्यामुळे तोही खूपच गुणी निघाला त्यात. की सिरियसच्या संधी इतक्या कमी प्रमाणात होत्या ना, मोजक्या होत्या. हे मॅडम मी का आणि मी माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे हे तुम्हाला त्या कॉलेजच्या राज्यनाट्य एकांकिका कुठल्या क्षणी किंवा कुठल्या नाटकाने तुम्हाला तो कॉन्फिडन्स दिला होता का की येस आय हॅव समथिंग, माझ्याकडे काही वेगळं आहे, हे तुम्हाला ओव्हरऑल गवसलं का कुठल्या एका नाटकाने किंवा एकांकिकेने? नाही, असं म्हणता येणार नाही. म्हणजे कुठल्या एका पर्टिक्युलर नाटकाने किंवा अशी एक काही मुमेंट नव्हती की हा तो क्षण आला आणि तिथे मी बदलले, असं नव्हतं. कुठलंही कॅरेक्टर करायचं असेल तर ते अभ्यास पूर्णच केलं पाहिजे आणि ती अभ्यास करण्याची वृत्ती माझ्याकडे आहे. त्यामुळे मी कॉन्फिडंट ही त्या कारणास्तव होते. मी माझ्या वयाच्या, तुला मी सांगते, 1983 आणि 84ला सुहास कामतांनी लिहिलेलं म्हणजे हमो मराठ्यांची देवाची घंटा नावाचं हे पुस्तक आहे. हमो मराठ्यांच्या कादंबरीवर आधारित देवाची घंटा. हर्ष शिवशरण त्याचा दिग्दर्शक होता आणि त्याच्यात मी आणि चेतन दाता असे आम्ही दोघं काम करत होतो. माझं वय काय असेल, किती सालातली, 84 सालातली. माझं वय वर्ष 19 वर्षाची मी असताना त्यावेळेस मला एक 16 वर्षाचा मुलगा असतो अशा बाईचं ते कॅरेक्टर होतं. हा, म्हणजे आपण त्या वयाचे आहोत नाही आहोत किंवा आपल्याला ते करायचंय, आपल्याला ते कॅरेक्टर करायचंय. मग ते कॅरेक्टर करण्यासाठी मग शोध सुरू होतो की या मावशींची ही जी साडी नेसण्याची पद्धत आहे ती, त्या मावशी कशा उभ्या राहत आहेत, त्यांचं शिक्षण काय आहे, मग ती केस कसे बांधते साधारणपणे, ती चालेल कशी, मग तिची 9वार असेल की 6वार असेल, कशी बोलेल, कुठल्या प्रांतातली आहे, साधारण शिक्षण काय असेल, आजूबाजूला कोण असेल, फायनान्शियल क्लास काय असेल, ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा गोळाबेरीज तुमच्याकडे तयार होते तेव्हा तुम्हाला असं दिसायला लागतं हां हां हे कॅरेक्टर आहे. आणि त्या नाटकाने असं झालं की माझ्यासोबत प्रचंड दिग्गज होते. रवींद्रलाच माझं राज्य नाट्याची ती स्पर्धा होती. तर इतके दिग्गज कलावंत होते आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस मला शासनाचं रजत पदक जे असतं, सिल्वर मेडल, ते मिळाल्यानंतर मलाही कळलंच नाही की अरे आय कॅन डू इट, म्हणजे मी एवढ्यापर्यंत करू शकते, एवढ्या स्पर्धेला मात देऊ शकते. हा जो कॉन्फिडन्स आला तो त्या नाटकाने जास्त दिला. आणि त्याच्यानंतर जी गाडी सुरू झाली, पुन्हा काय आपल्याला नाही म्हणता यायला पाहिजे. मिळते संधी म्हणून करत जायचं. मग त्याच्यात काय आहे बरं, आपण काही वेगळं करू शकू का, हा विचार करण्यासाठी तुम्हाला काहीतरी पार्श्वभूमी लागते, तुम्हाला आजूबाजूचं काहीतरी माहीत असावं लागतं, तर तुम्ही कसे चालाल बोलाल हे कळेल ना. कोणीतरी तुम्हाला दाखवतो असं होत नसतं ना, ते तुमचा तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. म्हणजे कुठल्याही कॅरेक्टर्सच्या बाबतीत. तर मी त्या बाबतीत सुदैवी होते की मला जे मिळालेले दिग्दर्शक होते तेही तेवढ्याच ताकदीचे होते, ज्यांना असं वाटत होतं की हिच्यात, या बाईमध्ये ती आहे कॅपॅसिटी, शी कॅन डू इट. म्हणजे तेव्हा मी 18-19 वर्षाची असताना 16 वर्षाच्या मुलाची आई वाटणं फिजिकली, आय वॉज क्वाईट थिन.
म्हणजे आता मी जशी आई वाटते तशी मी तेव्हा डेफिनेटली वाटत नव्हते. पण मग त्याला कुठल्या तरी गोष्टींची जोड येते ना. ते कुठलं तरी कोकणातलं गावातलं होतं सगळं, आणि ती रेग्युलर काय म्हणू कामकरी या कॅटेगरीमध्ये असलेली बाई तिच्या शरीरावर कितीच असं मांस असणार आहे, पण म्हणून काही ती आई होऊ शकत नाही असं काही नाही आहे ना. असं काही नाही आहे. सो यू हॅव टू मेक बिलीव्ह की हे मी ते कॅरेक्टर करते आणि आय प्रूव्ह टू इट की बाबा हे कॅरेक्टर हे वाटलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणूनचा तो का होता की हे मी का करू, हे करण्यासारखं किंवा याच्यात मी करण्यासारखं काही आहे का, किंवा जर मी केलं तर मी पुढच्या वेळेसाठी लोकांना असं दाखवून देईन की हां अच्छा ते असं करायचं असतं ना, ते असं करायचं असतं बरं का, लोकांनी असं म्हणायला पाहिजे. आणि ह्या सगळ्याच्या मागचं खरं कारण असं की आपण काहीही करू ना तर ते लोकांना आवडायला पाहिजे. हे जे कलावंत म्हणून वाटणं जे आहे ना ते मला असं वाटतं अजूनही माझ्यातनं तेवढंसं गेलेलं नाही आहे. म्हणजे म्हणून जानूच्या आईचा ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस मला रोहिणीताई नेहमी म्हणायच्या, म्हणजे मला माहीत नाही खरं तर त्या माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत, खूप उच्च दर्जाच्या आहेत, जागतिक कीर्तीच्या कलावंत आहेत, पण त्या मला नेहमी म्हणायच्या आशाताई, जेव्हा त्या ताई म्हणायच्या म्हटल्यानंतर मला खूपच दडपण यायचं की अहो रोहिणीताई तुम्ही मला ताई नका ना म्हणून. नाही असं नाही, आपण आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे. तुम्ही ज्या हेअरलाईनवर नेऊन ठेवता ना एखादं पात्र की असं वाटायला हवं नाही ह्याच्यापेक्षा दुसरं काही असूच शकत नाही. मग हे मेक बिलीव्ह करण्यासाठी म्हणून किती कष्ट घ्यावे लागले. कारण आज माझी ज्यावेळेस निर्मला आत्या लोकांना दिसते त्यावेळेस कित्येक बायकांनी असे बाळगोत पण प्रश्न मला केले. हां मी तोच विचार करत होतो, एवढी कमी शिकलेली बाई आता, पण तुम्ही डॉक्टर आहात ना, आता बोला. म्हणजे लोक, हा मीडिया वेगळा आहे पूर्णपणे, हा जो छोटा स्क्रीन आहे तो फार वेगळा आहे. लोकांना तुम्ही पटकन भापवू शकता, पण ते भापवणं टिकवणं ह्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घेतल्याशिवाय नाही जमणार. अदरवाईज तुम्ही कुठल्या तरी एका ठिकाणी काहीतरी काम करा, त्याने तुम्ही क्लिक व्हाल आणि अच्छा चहा त्या वगैरे असं होता कामा नये, असं होता कामा नये. आता ही टेलिव्हिजनची लोकप्रियता त्यावेळेला नव्हती, चॅनलच नव्हतं, नाटकं त्यातला रोल 19 वर्षाची मुलगी ती राज्यनाट्य हे असताना लोकांचं ऍप्रिसिएशन तेवढ्या नाटका पुरतं बरं होतं. कारण नाटकात आजही काम करून बाहेर आल्यानंतर लोक तुम्हाला तसं चेहऱ्याने ओळखत नाही, राईट. आणि आता ही अशी पिढी आहे की ज्यांना एका सिरियल मध्ये लीडचा रोल केल्यानंतर वेगळेच वागायला पण लागतात. हो हो हो, ते आमचे स्टुडंट्स त्याच्यामध्ये आले, सगळे चालेल त्याच्यात. हां, तर मला असं विचारायचं की हे दीर्घकालीन पल्ल्याचं काम चाललंय, आता तुम्ही अजूनही खूप वर्ष काम करणार आहात. त्यावेळेची किक जी आहे ते जो म्हणजे आज तुम्ही टेलिव्हिजनवर केलंय, तोही रोल तुम्ही उत्तमच केला, पण टेलिव्हिजनची व्हास्ट पब्लिसिटी, पण त्यावेळेला इतके वर्ष ते टिकून राहणं, जेव्हा टीव्ही नाहीये आणि नाटकाच्या रिहर्सल्स त्यातली गंमत, तुम्ही काय मजा अनुभवायचा की तो जो आनंद आहे तुम्हाला, जो आनंद तुम्हाला अजून काही वर्ष टिकवणार आहे पुढे, तर आले गेले असे बरेच जण आहेत तिथे. हे खरं आहे मित्रांनो, जसं आता तुम्ही सगळ्यांनी बघा आल्यानंतर ज्या प्रकारचं ॲप्रिसिएशन केलं आपल्याला, खूप माणसांनी बघावं, खूप माणसांनी आपलं कौतुक करावं, हे प्रत्येकाला वाटतं. नथिंग रॉंग इन इट. मिळणारी प्रसिद्धी किती सवंग आहे, मिळणारी प्रसिद्धी किती टाइमिंग आहे. आपण एखादी केलेली भूमिका, आज ज्या वेळेस विघ्नार्थीमधली लग्न न होता जी गरोदर असलेली मुलगी, जी सदरा घालून 9व्या महिन्यापर्यंत नर्सचं काम करत होती, ते कॅरेक्टर आज अजूनही कोणी भेटल्यानंतर आवर्जून सांगतं की मी तुमची ती त्याच्यातली नेत्रा जी होती ना ती मला अजूनही आठवते. हां, त्यावेळेस खूप बरं वाटतं. का बरं वाटतं? मोजकं केलेलं असल्यामुळे तुम्ही खूप कन्फर्म होता आणि अतिप्रसिद्धीच्या झोतात न गेल्यामुळे, म्हणजे आज माझ्याकडे म्हटलं तर दिवसाला मला रोज नित्य नवीन 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 कामं आहेत. सगळ्यांना काय हवंय? तेच 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 हवंय.
पण आपण तेच करत राहायचं आहे का नुसतं? नाही, आपण आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं. तर ते करण्यासाठी म्हणून लोक ह्या गोष्टीचा नक्कीच उल्लेख करतात की हां बाबा, शी इज अ स्टेज पर्सनॅलिटी म्हटल्यानंतर हां ते त्यांच्याकडे असणारच, ते त्या करणारच म्हणून. तुम्हाला कोणी नाही म्हटलंय ते करायला, कोणीच म्हटलेलं नाही आहे. आपल्याला ती मेहनत करायची नसते. माझा जो रिहर्सलचा काळ आहे तो ऐकल्यानंतर फक्त रडूच यायचं बाकी होईल. तुम्हाला सांगते, सावल्याचा तो काळ होता 1989 ते 90च्या दरम्यानचा. सावल्यामध्ये चेतन दातारचंच नाटक, ज्याच्यात एक आजीची मुलगी आणि तिच्या 3 मुली, ज्या घरात पुरुष टिकलाच नाही, असं ते दाटून आलेलं सगळं वातावरण. सगळ्या बायकाच होतो आम्ही, 10-12 जणी होतो आम्ही. त्या 3 मुली, मग त्या 3 मुलींपैकी मोठी मुलगी ह्याच्यासाठी कामाला जाणं, माझे शब्दप्रयोग लक्षात घ्या, कामाला जाते. मग कामावर खाडाबिडा पण करून काही चालत नाही. दुसरी असते ती अमिताभ आणि रेखाचा ना तो पिक्चर लागलाय, ते रेखाच्या त्या बटा आहेत ना, तशा बटा काढत आपण राहायचं. धाकटी असते, अभ्यासात लक्ष असतं, पण तरी पण कोणीतरी असा एखादा अभिजित दिसतो, एखादा कोणीतरी असं कोणीतरी दिसतो, त्याने मन हळवं व्हायला लागतं आणि जाऊ का नको, आजी काहीतरी बोलेल, नको. अशा ॲटमॉस्फिअर मधलं ते नाटक होतं. 4.5 महिने त्याचं वाचन म्हणजे काय, पुस्तक घेऊन वाचत बसायचं. हे असं काय करते असं नाही बोलायचंय, वाचताना कसं बोलशील तो, असं काय करते हेच बोलायचं. असं वाचत राहा, सतत वाचत राहा, 10 दिवस फक्त असंच वाचत राहा. असं वाचत राहिल्यानंतर शब्द तुमच्या कलाकारासाठी, शब्द ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोरून जातात त्यावेळेस तुमची ही जी मेमरी आहे ही अधिक काम करते कोणी सांगण्यापेक्षा. म्हणून ते वाचन कंटाळा करायचा नाही. सगळे रविवार सकाळी 10 ते रात्री 10. अर्थात हे सगळं फक्त कोणामुळे, तर जी गुरु ज्या पद्धतीचे होते तर ते गुरुही तसलेच होते. तुम्ही सगळ्यांनी सत्यदेव दुबेंचं नाव ऐकलंच असेल, बरोबर? तर पंडित दुबेंबरोबर जी काम करण्याची ही जी संधी आहे, म्हणजे तुम्हाला रडवल्याशिवाय ते थांबणारच नाही. हा एक आणखीन का, तर रडल्यानंतर तुम्ही खूप शुद्ध होता, तुमचे डोळेही स्वच्छ होतात ना. म्हणजे तुम्ही थकेपर्यंत तुम्हाला ते तुमच्याकडून करवून घेणार. आणि जेव्हा आपल्याला वाटतं ना नाही आता नाही झाला, आता वडापाव पण जिरलेला आहे, सकाळी एकदा कधी खाल्लेला, कारण रिहर्सलचा काळ म्हणजे तोच होता. आमच्या त्या काळात फारशी सुबत्ता नव्हती. पहिली गोष्ट, सुबत्ता फार नव्हती, त्याच्यामुळे जो पोटात जेव्हा जास्तच आग असेल ना तेव्हा माणूस जरा जास्तच चांगलं करून जातो. लक्षात ठेवा. इव्हन परफॉर्मन्स करायला जाताना, आता आजची गोष्ट सांगते, दिस इज नॉट अ परफॉर्मन्स, माझ्यासाठी हा परफॉर्मन्स नाही आहे, बट समवॉट दुपारपासनं मी माझा जेवणाचा डबा खाऊच शकले नाही. का खाऊ शकले नाही, मला जायचंय तिथे, अमुक वाजता भेटायचंय, मला वेळेत पोहोचायचंय. मी वेळेत पोहोचल्यानंतर साधारण आपला काय विषय असेल, 1.5-2 तासांच्या गप्पांमध्ये काय असेल, माझ्याकडून ही गोष्ट राहणार नाही ना. ह्या गोष्टींचे डोक्यात विचार सुरू झाले आणि आपोआपच तुम्ही तहानभूक हरवून ज्यावेळेस काम करायला लागता तेव्हा ते काम नेहमी उत्तम होतं. याचा अर्थ असा नाही की खूप स्लिम राहायचं म्हणून खूप उपाशी राहून खूप रिहर्सल करायचं आणि मग नेमक्या वेळेला चक्कर येऊन पडायचं, असं नाही. तुमची एनर्जी लेवल शुड बी देअर. एनर्जी लेवल टिकवण्यासाठी तुम्हाला जे करावं लागतं ते करावं लागतंच आणि ते करायचं. चुकीचं स्लिम होण्याच्या पद्धतीत जायचं नाही. हे एवढ्यासाठी सांगितलं की अलीकडचा ट्रेंड असा आहे ना की आपण काय खातोय, काय पितोय, आपण किती कमी वेळा खातोय, हा पण एक सिरियसली विचार करण्याचा भाग आहे. तर त्या रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये
भूक असायची पण ते तेवढं मिळायचंच नाही. कारण का प्रत्येक वेळेला सगळ्यांसाठी सकाळपासून डबा बिबा घेऊन कदाचित जमायचं नाही. जाऊ दे ना, पोळी भाजी न्यायची पण ते कसं नेणार, सकाळी तेवढं सगळं करून जाऊ दे रिहर्सलचे, चालेल ठीक आहे एक वडापाव मिळाला तरी देखील चालेल, हे असायचं. दुबेंच्या तालमींमध्ये प्रत्यक्षात तालमी ज्यावेळेस सुरू झाल्या त्यावेळेस असं व्हायचं की बास ना, आता बास ना असं वाटेपर्यंत. मला आठवतं इसापचा गॉगल शरद सावंतांनी लिहिलेलं, मेघना आणि अजित भगत त्याच्यात काम करायचे. म्हणजे अजित भगतांना काम करण्याची संधी दुबेजींनी त्याच नाटकांमध्ये दिलेली. की वेळेस लोकांना अजित भगत हे फक्त दिग्दर्शक म्हणून माहीत होते. तुम्हाला सगळ्यांना कदाचित तेवढी कल्पना नसेल. मला कल्पना आहे, मला दिग्दर्शक म्हणून माहिती. तर त्यांनी इसापचा गॉगलमध्ये त्यांना जे काम करायला लावलेलं, यू पीपल वोंट बिलीव्ह, शरद सावंत म्हणजे अतिशय प्रतिभावान, म्हणजे पुस्तकातला किडा. म्हणजे आज जे राजीव नाईक सर म्हणून बऱ्याच जणांना माहितीचे असतील त्यांचे समकालीन शरद सावंत, ही इज नो मोर म्हणून मी असं म्हणते. साठेचं काय करायचं? नाही 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 नाही, ते लेखक वेगळे. तर त्या माणसाकडनं त्याने इसापचा गॉगल 100 वेळा लिहून घेतलं. 100 वेळा. काय झालं असेल त्या माणसाचं? आम्हाला असं वाटायचं की हा माणूस म्हणजे आधीच एकतर लेखक, म्हणजे खूप प्रतिभावान, खूप शब्द सामर्थ्य आणि प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं देण्याचा. आता ह्या शरद सावंतचा दुसरा रेफरन्स असा की माझी सगळ्यात गाजलेली रिदम नावाची एकांकिका 1986 साली बँकेत लागल्यानंतर पहिल्याच वर्षी मी उत्कृष्ट नाचणारी, बॅले डान्स करणारी अशा एका मुलीचं मी काम केलेलं. आणि त्याच्यात माझा गुरु दाखवलेला प्रदीप पटवर्धन आणि माझ्यावर हळूच प्रेम करणारा विजय पाटकर. आम्ही बाय द वे आम्ही सगळे एकाच बँकवाले. आणि आमचा ह्याचा दिग्दर्शक होता राजन ताम्हाणे. तर हे सांगायचं असं की ते शरद सावंतने लिहिलेलं आणि ती हार्डली 6 ते 7 पानांची एकांकिका त्या माणसाने अशा पद्धतीने फुलवलेली की तो परफॉर्मन्स 52 मिनिटांचा होऊन देखील ऑल इंडिया बँक कॉम्पिटिशन्स जी होती 86 साली तिथे सगळीकडे सगळ्यांनी उचलून धरलेली. आणि मला राजीव नाईकने त्यावेळेस, तो परीक्षक होता, तो मला म्हणाला की अगं तू नाच करतेस. त्यालाही प्रश्न पडला की तू खरंच डान्स केलास का? पण आम्हाला वाटलं की व तू डान्स केलास म्हणत. अशी जी काही फसवी जी त्यावेळेस झालेली. तर त्याचा लेखक हा शरद सावंत, ज्या माणसाकडनं दुबेजींनी 100 वेळा ते स्क्रिप्ट लिहून घेतलं. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की एखाद्या गोष्टीचा कस जर पडायचा असेल किंवा ते जर तावून सुलाखून काढायचं असेल तर एखाद्या वेळेला तुम्हाला अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे कुठेही नाउमेद होण्याची गोष्ट नसते. सरांनी आपल्याला एकच गोष्ट जर कित्येकदा करायला सांगितली त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला ती येत नाहीये. बिकॉज देर आर पॉसिबिलिटीज की दिस कॅन बी परफॉर्म इन अ डिफरंट फेनोमेना आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने होऊच शकते. त्याचे स्ट्रेसेस बदलल्यानंतर तुमचं वाक्य बदलतं. कलाकार म्हणून घडण्याच्या तुमच्या प्रोसेसमध्ये वाचन का महत्त्वाचं असतं तर त्याचा उल्लेख एवढ्याचसाठी करेन की जर वाचन असेल तर तुमचं भाषेवरचं प्रभुत्व येऊ शकतं. वाचन कुठलंही असू दे. म्हणजे भले माझ्या त्या काळामध्ये काळा पहाड नावाचं हे असायचं. आता त्या गुप्तहेरांच्या कथा वगैरे म्हणजे बाबूराव अर्नाळकरांचंही कुठलंही पुस्तक वाचलं तरी चालेल. मी असं म्हणणार नाहीये की सगळ्यांनी फक्त पु ल देशपांडेच वाचावे किंवा सगळ्यांनी म्हणजे गोनी दांडेकरांचंच अमुक एक वाचावं किंवा सगळ्यांनी फक्त गदिमांचंच रामायण ऐकावं वगैरे, काहीही असं नसतं. तुम्हाला जर तुमचा सर्वांगीण विकास व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला सगळ्या पद्धतीचं वाचन, सगळ्या पद्धतीचा कान असणं हे गरजेचं आहे. तुमचा आवाज कुठल्या गोष्टींसाठी सूट होतो किंवा नाही होत हे कळण्यासाठी तुम्ही तो प्रयत्न तर करून बघायला हवं. एखादी अशी गोष्ट जी करण्याने माणसाला आनंदच मिळू शकतो, दुसरं काहीच नाही. तुम्ही एखादं गाणं जर गुणगुणायला लागलात ना
त्यातनं मिळणारा, मनाला मिळणारा जो आनंद असतो, जो आयुष्यात दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने मिळू शकत नाही. तुमचा जो उत्स्फूर्तपणा आहे, तुम्हाला त्या शब्दांमधनं काय म्हणायचंय याची कवीने किंवा लेखकाने इतकी छान सोय केलेली असते की त्या तेवढ्या 2 ओळींमध्ये तुम्हाला सगळं सामावून न्यायचं असतं. आणि गाणं म्हटल्यानंतर तुमच्या आतल्या ज्या जाणीवा असतात त्याही मोकळ्या होतात. तुम्हाला कळतं तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही स्वतःला तसे व्यक्त करता, आपल्या कानांना छान वाटतं, आपल्या मनाला छान वाटतं. आणि जे आपल्या सर्वांगालाच सगळीकडूनच एखादी गोष्ट जर छान वाटत असेल तर त्याच्यात वाईट काय. तुमचा आवाज कसाही असू देत, बाथरूम सिंगर असला तरी चालेल, बाथरूम व्यतिरिक्त आणखीन कुठले कुठले काही सिंगर असतात तुम्हाला साधारण यंग जनरेशनला माहिती असतील तर मला जरा तेवढे शब्द माझ्याकडे अपुरे पडू शकतील, तेही चालतील. म्हणजे रस्त्यातनं जाता जाता एखादी अशी शेटी वाजवताना असंही केलं तरी देखील चालेल. त्यातनं स्वतःला व्यक्त करायला आपण शिकतो. त्यामुळे गाणं म्हणणं सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी फक्त कलाकारांसाठी म्हणत नाहीये. गाणं म्हणणं आणि त्यातनं जो आनंद मिळवणं याच्यासारखी आयुष्यात दुसरी कुठलीच चांगली गोष्ट नाहीये. त्याच्यातला प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे ना. गाणंही इम्पॉर्टंट आहे, मनही तेवढंच महत्वाचं आहे, आनंदही तेवढाच महत्वाचा आहे. कुठल्याच गोष्टीला तुम्ही बाजूला नाही सारू शकत. सारू शकताय तुम्ही? नाही बाजूला काढू शकत. का? त्याने तुमच्या मनाला मिळणारी जी अनुभूती आहे, त्याने तुमचं मन जे सुखावतं. आज मला गाणं ही कल्पनाच इथे गेल्यानंतर माझा चेहरा फुलतोय. मी गाणं म्हणत नाहीये पण माझ्या मनात गाणं चालू आहे. का? मला असं वाटतं की मी गुणगुणल्यानंतर माझा जो डिप्रेस्ड पोर्शन असेल ना आयुष्यातला तो निघून जातो. तर मला अशी ही सवय लागली की असं आपण बोलता बोलता तुझा आवाज आहे ना याच्यासाठी जास्त चांगला सूट करेल, हे म्हणतेस का असं म्हटल्यानंतर हे मी आत्ता नाही गं, मी मग म्हणते, असं कधीच करू नका. जेव्हा वाटलं, कुठेही असाल, कुठल्याही मोमेंटला असाल, कुठल्याही ठिकाणी असाल, स्वतःला मोकळं करा. आणि मोकळं करताना तुमचा स्वतःचा आवाज ऐका. गाणं म्हणताना तुम्हाला तुमचा स्वतःचा आवाज ऐकायला येतो. म्हणजे माझा म्हणाल तर माझ्यातली आतली जी आहे ना तर ती फार वेगळी आहे. म्हणजे ती वेगळी अशी की मी डायरेक्ट सुरू केल्यानंतर ही अशीच सुरू करते. फड सांभाळ तुर्याला ग आला, इथे शिटी अपेक्षित होती, टाळ्या वाजवल्यात आणि तुम्ही माझा. फड सांभाळ तुर्याला ग आला, ग तुझ्या उसाळाला गल कोल्हा, ग तुझ्या उसाळाला गल कोल्हा. फड सांभाळ तुर्याला ग आला, फड सांभाळ तुर्याला ग आला, तुझ्या उसाळाला गल कोल्हा. बाय बाय तुझ्या उसाळाला गल कोल्हा. मराठी शहराला मुलगा झोपेतून जागा झाला, अजून त्या मुलीला मला जागा करायचं. असं दे, बाल कलाकारांची पण मी विशेष काळजी घेणार आहे. तर हे का मनाला प्रफुल्लित करतं. मला बसल्या जागीच असं वाटलं की मी लावणी नाचलेच, वाटलं की नाही. म्हणजे फक्त पदर असा घेऊन असा 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 फक्त करायचा होता, पण तो केला असंही मी फील केलं. त्यामुळे प्रत्येकाने ॲज अ एक्सपेरिमेंट म्हणून ही गोष्ट प्रत्येकाने करा. आपल्याला कुठलंही गाणं येत असेल, म्हणजे अगदी आता ह्याच्यावर काय नाचायचं, जब कोई बात बढ़ जाए तुम देना साथ मेरा तो हम नवा.
साथ मेरा ओ हमनवा म्हणतो ना, तेव्हा तो ओ हमनवा म्हणजे ते म्हटलेलं वाटलं पाहिजे ना की मी तुझ्यासाठीच म्हणते, असं वाटलं पाहिजे. इजंट इट? सो दोज स्ट्रेसेस आर इम्पॉर्टंट, की आपण कोणासाठी म्हणतोय. मग ते जर आपल्यासाठीच असेल, मग कित्येक जणांचे चेहरे खुलले मी फक्त हे गाणं म्हटल्यानंतर. त्यामुळे प्रत्येक वयोगटाचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. टेलिव्हिजन तुम्ही मगाशी पण म्हणाला, की काही जण असं वाटतं की तुमच्या आता लॅटरला म्हणजे पब्लिसिटी ॲज सच आत्ता झाले ना, म्हणजे आता हे सगळं टेलिव्हिजन आल्यानंतर तुम्ही करतच होता इतके वर्ष, तर त्याचं तेव्हा तुम्हाला वाईट वाटायचं का? बाजारात तेवढेच कपडे असायचे ना, त्यामुळे नंतर आलेले गाऊन किंवा पार्टी वेअर हा सगळा अलीकडचा ट्रेंड आहे. त्यामुळे ते मला तेव्हा मिळाले नाही ह्याचं काही दुःख नाही. आत्ता असं झालं की मी इतकी सुंदर नाटकं केलेली आहेत, खरोखर मी पुन्हा पुन्हा सांगते की मी खरोखर सुदैवी आहे. हे प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असं नाहीये, आणि आपल्या वाट्याला यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर मेहनत करण्याची तयारी असेल तर त्या मुलीला किंवा त्या मुलाला कुठूनही कोणीही तुम्हाला पिक करतं आणि तुम्ही क्लिक होता. प्रत्येकासाठी आपली संधी कुठली आहे. असं जे नॉक होतं ना, तो नॉक पण आपल्याला ओळखता यायला पाहिजे ना. इज इट द राईट नॉक? हा आपल्यासाठीच आहे का? ह्यात आपल्यासाठी ही संधी आहे का? आपण त्या संधीचं सोनं करू का? मग जी काही आहे, म्हणजे मोठ्या पटावर जो एका शॉटसाठी एखादा माणूस काम करून जातो, फॉर हिम ऑर फॉर हर, ती पण ती संधीच असते. तर तीही संधीच असते. ती संधी आपली नेमकी कुठली आहे ही आपणही ओळखायला पाहिजे. कधीतरी ती संधी येऊन जाते, ती नॉक करून पुढे जाते आपल्याला, मग आपण असं मागे वळतो, अरे यार मी उगीच तेव्हा असं म्हटलं. मला तेव्हा वाटलं की तर छोटासाच आहे खूप रोल, की त्याच्यात काही नसेल म्हणून. असं नसतं. सुतक नावाचं दिलीप चित्र्यांचं मी नाटक केलं, त्याच्यात मी समोर आहे आणि ती बसली. तिला भेटायला एक शाळेतल्या शिक्षिका येतात, एक कॉलेजमधले प्रोफेसर येतात, एक फोटोग्राफर येतो, एक क्लासिकल गाणी गाणारा एक जण येतो, एक अशी अतिशय भारावून गेलेली तरुणी असते तीही येते. हे सगळेजण तिचं सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत. या सांत्वनांच्या ह्याच्यात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तिला बाईच्या जातीने म्हणजे बाईच्या जातीने कसं रडलं पाहिजे. बिचारीचा नवरा गेला म्हटलं कसं बिचारीने सहन केलं. अगं बाई किती आजारी होता तो, तरी पण तिने खूप केलं बाई. रडत कशी नाही? हातावर अशा पट्ट्या मारल्या ना की रडू येईल बरोबर तिला, असं म्हणणारी शिक्षिका असते का? तर प्रत्येकाचे सबकॉन्शियस वेगवेगळे वर्क करत असतात. मी म्हणूनच ती प्रत्येक कॅरेक्टर किती वेगवेगळी आहेत हे आधी त्याच करण्यासाठी सांगितलं. त्यामुळे प्रत्येकाचा त्या प्रेताकडे बघण्याचा अप्रोच वेगळा असतो. आणि याच्यात मी काम करत होते, जिचा नवरा मेलाय त्याची ती बायको, जिला रडूच येत नाही, जी काही बोलतच नाहीये. हा असा कसा बाई शो? त्या कॅमेऱ्यामधनं तो टिपत असतो की शो केलेली बाई साधारण कशी दिसेल, कुठल्या ह्याच्यामधनं ती जास्त ग्लॅमरस दिसेल, किंवा हा तो शोक, ही ती मुमेंट, हे टिपण्यासाठी तो आलेला असतो. एका गोष्टीकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन किती वेगळा असतो. तर अशी ती सगळी पात्र जमलेली असतात. आणि त्या ह्याच्यात या बाईला एकदाच जाणवतं की अच्छा, या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मी समाजासाठी शोक केला पाहिजे, मला तो प्रत्यक्षात करायचा असला काय किंवा नसला काय, मला समाजासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे.
मी जर अशी धाय मोकलून वगैरे रडले तर लोकांना वाटेल की अगं बाई हो खरंच गं, बघ ना तिला दुःखच नाही आहे नवरा गेला तरी त्याचं. हे जे आहे या सगळ्यांची वाचा बंद करण्यासाठी म्हणून सरते शेवटी त्या बाईला दुःख व्यक्त करावं लागतं. त्यावेळेस ती व्यक्त करते जे शेवटचं एक दीड पान होतं, जे दीड पान कंटिन्युअस बघत होतं आणि त्याच्यात मग ती समजावून देते की शोक मला वाटलेला हा असा होता. त्यामुळे बाकीचे मग स्तब्ध होतात. इतका वेळ गप्प बसलेली बाई अशा पद्धतीने शोक करते. म्हणजे लोकांसाठी एखादी गोष्ट अशी वाटत असेल तर तुम्ही डायलॉग्स किती अमाऊंट आहे, किती पॅरे आहेत, माझ्यासाठी किती सीन आहेत, हा मुद्दा महत्वाचा नाही. याच्यात सारखं आणखीन एक उदाहरण देईन मी. त्यातनं मी सॅटमॅनची वहिनी असते ना, मी त्याच्यात त्याची अशी ती वहिनी होती. तर त्या वहिनीला काहीच नव्हतं, वहिनीला पण से नव्हता मुळात. विनय आपट्यांच्या समोरचा ज्यावेळेस रोल असेल त्यावेळेस तो कोणाला असणारच नाही ह्याची एक पुरेपूर समोरच्याला कल्पना असते की आपल्याला ह्याच्यातनं काही करायला मिळेल की न मिळेल वगैरे. पण मग तुमच्या वाट्याला जे येईल ते तुम्ही करून दाखवायचं असतं. सुदैवाने नाटकाच्या शेवटाला म्हणजे माझ्या वाट्याला त्याच्यातले 2 प्रमुख सीन होते. संपूर्ण नाटक बरं 6 सीनमध्ये मी होते, पण एक मुक्ता बरोबरचा सीन जी माझी पुतणी दाखवली, तिचं माझं खूपच सख्य दाखवलेलं आहे. मी तिच्या सगळ्या गोष्टींसाठी फॉर असते. आणि आपटे सरांबरोबरचा माझा जो एक सीन, आणि मग लोकांना कुठेतरी रिअलाइज झालं, म्हणजे माझं व्यावसायिकचं पहिलं नाटक जे मी 30-32 वर्ष अमॅट्युअर थिएटर केल्यानंतरचं केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक. हौशी रंगभूमीवर आता मी जे मगासपासून नावं सांगते, म्हणजे वाडा चिरेबंदी, म्हणजे महेश एलकुंचवारांचं जे भलं थोरलं नाटक, त्यातली मी वहिनी करते. जे आता तुम्ही जर कमर्शियलला कोणी पाहत असाल तर मला वाटतं निवेदिताताई करतात, निवेदिता करतात. तर त्याच्यातली ती वहिनीचं कॅरेक्टर. त्यामुळे कॅरेक्टर्स खूप करायला मिळाली, खूप प्रकारचा अनुभव घेता आला आणि स्वतःला समृद्ध करण्याचं, म्हणजे वो पुरानी वाइन होती है ना, वो जितनी वो पुरानी होती है उतना उसका टेस्ट और बढ़ जाता है. तो आप अपने आप में जो कुछ भी है ना वो इतना पुराना कर दो, उसको इतना घोल के करो आप ताकि उसकी टेस्ट बढ़े. तुमच्या स्वतःच्या टेस्ट वाढवा, स्वतःला डेव्हलप करा, ह्याच्यासाठी वाचन करा. ते कमी की काय, म्हणजे मी नोकरीही करते, मी सिरियलही करते, मी नाटकही करते आणि मी अभिवाचनाचे कार्यक्रमही करते. आता ते का वाचनाची भूक आहे. वाचला नाही तर तुम्ही वाचणारच नाही. म्हणजे आता हे खूपच आहे ना, हे फार एक ढोबळ वाक्य असेल ते माहित आहे तुम्हाला सगळ्यांना, पत्र नव्हे मित्र, तसंच वाचाल तर वाचाल. आणि नुसतं असं बोलण्यासाठीचं नाही आहे ते वाक्य. खरोखर वाचू आपण, खरोखर वाचू. वाचन संस्कृती वाढावी म्हणजे नेमकं काय व्हावं, तर तुम्ही जे काम करण्यासाठी म्हणून जाता, ॲज अ परफॉर्मर म्हणून काम करण्यासाठी जाता. स्क्रिप्ट असं म्हणण्याची गरज नाहीये की सर माझ्या हातात आत्ता पहिल्यांदाच आलं ना, मग मला कसं कळणार, असं म्हणत असतील तुझ्याकडे, म्हणतात ना. असं नसतं म्हणायचं. तुम्ही वाचताय ते शब्द तुम्हाला नवीन आहेत का, मग अचानक कोणी अँड्रोवास्की वगैरे असं काही बोलायला सांगितलंय का, नाही ना. असं तर कोणाला नावाने हाक नाही ना मारायची. राकेश मी तुला काय सांगत होते बघ मगाशी, असंच म्हणायचं असेल ना काहीतरी. अचानक काही वेगळा शब्द येत नाही, म्हणजेच काय तर ते शब्द तुमच्या डोळ्याखालून गेलेलेच नसतात. ते कसे जातील, कारण तुम्ही कधी हातात घेऊन काही वाचतच नाही. अरे कसे ग्रो होणार तुम्ही, कसं आपल्या हाताला इथपर्यंत जायचं असतं हे कळणार तुम्ही, सांगा ना मला, कसं कळणार. मगाशी जे मी म्हटलं ना, फोटोग्राफी मेमरी जी काम करते आपली, जी डोळ्यांनी एखादी गोष्ट बघून ती ग्रास्प करणं, आणि तो शब्द काय आहे, सीमा अमुक 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 अमुक, माझे डोळे हलतात ना कुठून तरी,
असेच राहतात का? सीमाचं नाव हे एवढं आहे, बरोबर? सीमा वसंत डहाके असं नाव असेल तर माझे डोळे काय म्हणतील सीमा वाचताना? सीमा वसंत डहाके हे नाव वाचतील ना? माझ्या डोळ्यांची काहीतरी मुवमेंट होते की नाही? मग ती मुवमेंट होण्यासाठी, माझ्या डोळ्यांना एक्सरसाइज देण्यासाठी, माझ्या तोंडाचा एक्सरसाइज होण्यासाठी मी ओष्ठव्य कुठलं म्हणते, मी दंतव्य म्हणजे काय म्हणते, हे शब्द मला कळतीलच कसे? हे बघा, मी असं म्हणणार नाहीये एखादा माणूस जर पाण्याला पाणी म्हणत असेल तर तो अशुद्ध, हे म्हणत नाहीये मी. मुद्दा तो नाहीये. शुद्ध अशुद्धीकरण हा पूर्णपणे वेगळा आहे. ती तुमची बोलीभाषा असू शकते. आपल्याला काय म्हणायचंय की जी एखादी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, जी वाचायची आहे, ती आपल्या डोळ्याखालून गेलेली असली तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करू शकता. आणि जर आपल्याला थोडं अधिकचं माहिती असेल, अधिकचे काही शब्द माहिती असतील तर ते काही फुकट जाणार आहेत का? म्हणजे 15 मार्काचा प्रश्न आहे तर फक्त 15 मार्कांचंच करावं. आणि जर एखाद्याला 15 मार्क बरोबर मिळत असतील तर ते खरं तर खूप ब्रिलियंट असतं, बरोबर? बट कॅन एनीबडी बी शुअर अबाउट इट? आय डोंट थिंक. नसतो आपण तेवढे शुअर. त्यातनं शुअर असतो पण तो IIT वाला असतो, तो नाटकाच्या अशा कुठेही येत नाही. यांच्यासारखे असतात ज्यांनी खूप शिकून काहीतरी इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं अशी आईवडिलांची इच्छा असू शकते, पण अनलेस देर इज अ मॅडनेस, माणूस नाटकाकडे येत नाही किंवा माणूस या प्रोफेशनकडे येत नाही. हे मात्र तेवढंच खरं. म्हणजे तो एक जो क्रॅक पॉइंट असतो ना, तो क्रॅक पॉइंट असावा लागतो आणि तो तुम्हाला अति मेहनतीतूनच मिळणार आहे. तो असा सहजासहजी नाही मिळणार. दशक्रिया नावाचा जो सिनेमा, नॅशनल अवॉर्ड विनर, त्या सिनेमामध्ये मी आत्याबाईंची भूमिका करते. मोजकं बोलणारं कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरला स्ट्रेंथ आहे. विदाऊट मेकअपचा तो सिनेमा आहे आणि मुळात तो सिनेमाच बघा तुम्ही. संजय कृष्णजी पाटील यांनी लिखाण केलेलं आणि पटकथा पण त्यांचीच आहे. अतिशय उत्कृष्ट सिनेमा आहे आणि त्या उत्कृष्ट सिनेमाचा मी एक भाग आहे. आय एम वन ऑफ दी मेजर कॅरेक्टर. आणि त्याच्यामधलं माझं कॅरेक्टर बघितल्यानंतर म्हणजे तुम्ही स्वतःच बघाल की आजीबाई या ज्या डेकोरेझममध्ये आलेली आहे ती परफॉर्म करायचं म्हटल्यानंतर काय काय करावं लागतं किंवा कशा करू शकतात. तसाच एक दुसरा सिनेमा आहे जो अतिशय, म्हणजे मी त्याला फक्त भारतीय सिनेमा म्हणताना मला थोडंसं दुःख होतंय. श्वासचे जे दिग्दर्शक आहेत संदीप सावंत. पाणी नदी वाहते हा जो सिनेमा आहे, इट्स अ वर्ल्ड मूवी. वाय एम सेइंग वर्ल्ड मूवी? इट्स अ वर्ल्ड मूवी. आज संपूर्ण जगाला ज्या गोष्टींनी ग्रासलेला आहे, संपूर्ण जगाने विचार करावा अशा विषयावरचं जो सिनेमा आहे, ज्याच्यामध्ये कोणीही नट नटी, ही हिरोईन, हा हिरो, हा नायक, हा खलनायक, हा वाईट माणूस, हा चांगला माणूस असं नाहीये. त्याच्यात सगळी माणसं आहेत. आणि त्याच्यात माझी ती 25 ते 28 वयाची एक मुलगी आहे जिचं लग्न व्हायचंय. गावच्या ठिकाणी नवरा गेल्यानंतर, नवरा मास्तर होता, नवरा गेल्यानंतर आपल्या मुलीला मोठं करणं आणि तिला आपला एक योग्यचा जोडीदार मिळवून देणं, ह्या भ्रांतेत असणारी आई, मुलीची आवड, निसर्गाची जी ओढ असलेली आहे, तर वेळेस ती बाई पण तशीच आहे. फक्त तिचं एवढंच म्हणणं असतं की कुठल्या गोष्टी ही माणसं त्याला विरोध करतायत, ही माणसं त्याला फॉर आहे, म्हणून तुम्ही दोघांनी फक्त भांडत नाही बसायचं. तुझं काम काय, आपलं काम काय, हे करायचं. बंधारा बांधायचा आहे, आपण सुरू करायचं. आपण वाट नाही बघायची कोणाची. आपण लेट अस स्टार्ट फ्रॉम आवर सेल्फ. पाणी या प्रश्नावरचा तो जवळपास सिनेमा आहे. म्हणजे त्या इतक्या सुंदर सिनेमाचा मी भाग असणं, मी खरोखर स्वतःला सुदैवी समजते. आणि माझ्या वाट्याला माझ्या उतरत्या काळात, म्हणजे मी 20-25ची तरुणी नसतानाच्या काळात मला ह्या ज्या उपलब्ध संधी मिळालेल्या आहेत, ज्या मिळणं हे पण तसं कठीण आहे. तर त्यामुळे लोकांना माझी आठवण आली आणि आठवण ठेवून लोकांनी मला जर त्याच्यासाठी कास्ट केलं असेल तर तेव्हा त्याच्यातली पुन्हा माझ्यातली ती विशीतली तरुणीच आली की नाही, आपल्याला कास्ट केलेलं आहे म्हटल्यानंतर
मला प्रूव्ह करण्याची काहीतरी संधी आहे, मला याच्यात परफॉर्म करण्याची संधी आहे. सो आय शुड गिव्ह माय 100%. मला इथे 200% द्यावं लागेल. आणि प्रत्यक्षात सिनेमामधला अभिनय काय असतो हे संदीप सावंतांच्या सिनेमामध्ये काम करताना मला जेव्हा जाणवलं ना, तेव्हा असं वाटलं की काय आपण ढोबळ करत होतो. शी 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 शी. मला ही ॲक्टिव्हिटी जी चालू आहे तुम्हाला आधीपासून पण माहिती असेल मिरॅकल्स अकॅडमीचं, ह्याबद्दल तुम्ही आता आल्यानंतर किंवा ओव्हरऑल आता हे सगळं वाचलं आलात तुम्ही आज, तुम्ही काय सांगाल सगळ्यांना आम्हाला की कसं वाटतं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी काय भर घालेल किंवा काय घडेल? माझ्या काळात म्हणजे नाट्य शिक्षण घेण्यासाठी म्हणून फक्त NSD हाच प्रकार होता. आणि जेव्हा आम्ही NCPAचं वर्कशॉप केल्यानंतर अतुलने मला विचारलं की आशा NSDला ॲडमिशन मिळत असेल तर जायचं का? म्हटलं म्हणजे दिल्लीला जावं लागेल ना. हो. आणि 3 वर्षाचा कंटिन्युअस जाण्याचा तो हे कोर्स. म्हटलं NSDला जायला आवडलं असतं, तिकडे गेल्यानंतर खरोखर तावून सुलाखून यायला होतं. पण नाही रे, मला जस्ट नोकरी लागलेली आहे, त्यामुळे नोकरीची पहिल्याच 3 वर्षात मी रजा घेतली म्हणजे ते शक्यच नाही, रजा नाहीच. म्हणजे म्हटलं मला सोडून जावं लागेल कदाचित. तर नाही, मला आय कॅनॉट अफोर्ड दिस असं मला वाटलं. आता मला दुःख होतं. एखाद्या गोष्टीच्या मागे जर इन्स्टिट्यूशन असेल आणि जर माझ्यावर जर तो छाप असता NSDचा, तर आय थिंक आय वुड हॅव गॉन समवेअर एल्स. हे पण तेवढंच खरं आहे. सांगण्याचा मतितार्थ तुमच्या लक्षात आला असेल. वेन देर इज अ इन्स्टिट्यूशन बिहाइंड यू, तुम्हाला उभं करण्यामध्ये जर कार्यशाळा असेल तर कार्यशाळा हे जे असतं ना, उपजतच आहे किंवा तिला उपजतच येत होतं वगैरे, हे सगळे खरे खरे. बट यू रिक्वायर्ड अ गुरु. तुम्हाला सपोर्टिव्ह सिस्टीम लागते. प्रत्येक गोष्टीला ग्रामर असतं, तर तेही ग्रामर असतं. सो मिरॅकल इन्स्टिट्यूशन इज अ ग्रामर आयट्रेट. त्यामुळे नुसते शब्द टाकून होत नाही आहे, त्याला ग्रामॅटिकली एकत्रितपणे बसवणं, त्याची मोठ बांधणं आणि तुम्हाला एक कलावंत म्हणून बाहेरच्या जगाशी ओळख करून देणं. मला असं वाटतं नथिंग एल्स दॅन दॅट. हेच सुंदर सुंदर. थँक्यू.